बऱ्याच जणांना जीवन जगण्याचाच कंटाळा आलेला आहे. त्यांना खूप डिप्रेस्ड वाटते, घरात खूप भांडणं, तंटे आहेत किंवा काही लोकांना असं वाटतं आमच्यावर जादूटोणा झालाय, भाणामतीचा प्रकार झालाय, उदास वाटते, कामं अडली आहेत, खूप रडू येतं किंवा कधी-कधी तर आत्महत्येच्या गोष्टी देखील डोक्यात येतात. बघा, अशा गोष्टी किंवा नकारात्मक विचार थोड्याफार प्रमाणात प्रत्येक जणाला होत असतात. पण याचा स्तर अति उच्च असेल तर हा घातक असतो. याच्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे तारक मंत्र. आणि याच तारक मंत्राचा आज आपण महिमा बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा. तारक म्हणजे तारणारा. तो कधी म्हणावा, कधीही म्हणावा. चालता बोलता उठता बसता याला कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम व आम्हा तरुणाच्या भाषेत सांगायचे तर अशक्य आणि भारी कमालच म्हणजे हा तारक मंत्र. डिप्रेस्ड वाटते म्हणा तारक मंत्र, कामं अडली आहेत म्हणा तारक मंत्र, एकाकी वाटते, एकटं पडल्यासारखं वाटते, तारक मंत्र म्हणा, रडू येते, उदास वाटते, एकच औषध आणि एकच उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र. उदाहरणं देऊ तेवढी कमीच आहेत, इतका ताकदीचा आहे हा तारक मंत्र. तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्की आपल्याला कळते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अशा प्रकारचा हा तारक मंत्र आपल्याला जर एकाकी पडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही नक्की म्हणू शकता. तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे ते आपल्याला कळते. मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितले, हे मना तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड अशी तुझ्या मागे शक्ती उभी आहे. महाराज स्मर्थगामी आहेत, त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही. अकाल मृत्यू देखील आपले स्वामी टाळू शकतात. स्वामी ही शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे, उगाच भीतोस, हे भय पळून जाऊ दे. स्वामी माऊली असताना भय हे कसले, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. ह्या ओळीतच सर्व काही आहे. कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं बरं पडून देईल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले. कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे? खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे लागते. त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही. असंच काहीसं महाराजांचं आहे बरं का. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचे. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. ते ब्रह्मांड नायक आहेत. बघा, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी च देतील हात. आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराजांचं असतं. महाराजांना विसरू नयेत म्हणून स्वामी चरित्राचे पाठ नित्य आपण करावेत आणि चमत्कार अनुभवावा, नामस्मरण करावे. स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच. आपण खरंच खूप नशीबवान आहोत. आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजले म्हणजे खरंच काहीतरी छोटंसं पुण्य आहे. म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडूनच
मिळाली. कारण महाराजांना अनेक भक्त आहेत, पण आपल्याला फक्त महाराजच आहेत. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्येच, जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, प्रचंड दुःख आहेत, खूप यातना आहेत, खूप अडचणी आहेत. घरात, बाहेर प्रत्येकाला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण या सगळ्या गोष्टी सहन करून, सगळ्यांना तोंड देऊन आणि सगळ्यांना पाठ देऊन आपल्याला भगवंताचे नामस्मरण देखील करायचे असते. हेच आपले स्वामी सांगतात. हाच आपल्या स्वामींचा संदेश आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. आणि भेटूयात नंतर अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. धन्यवाद.